पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि या सभेनंतर काय प्रतिक्रिया होत्या जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात जल्लोषात सभा पार पडली। आपल्यासोबत हे सगळे पुणेकर आहेत, काही भाजपचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूयात। पुणेकरांना आजच्या भाषणातून मोदींच्या काय मिळाले? पुणेकरांना मोदींच्या भाषणातून जे इनोव्हेशनसाठी युवकांना 1 लाख कोटीची जी आर्थिक तरतूद केलेली आहे अंतरिम बजेटमध्ये, त्याच्या संदर्भातली मोदीजींनी तरतूद केलेली माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर बजेटमधून वेगवेगळ्या योजना जे पुण्यामध्ये ऑटोमोबाईल हबसाठी येणाऱ्या ज्या नवीन अर्थसंकल्पाची तरतूद आहे, आर्थिक भरघोस तरतूद पुण्यामध्ये येत आहे। पुण्यासाठी मेट्रो येत आहे, तसेच पुणेकरांना लवकरच बुलेट ट्रेनचा अनुभव घेता येणार आहे। मोदीजींच्या रूपाने पुणे निश्चितपणे या आगामी 5 वर्षामध्ये 50 वर्षाचा विकास संपादित केल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर 2047चं विकसित भारताचं स्वप्न पुणेकरांना आज मोदीजींनी दाखवलेलं आहे। निश्चितपणे पुणे जिल्ह्यातून 4ही खासदार पुणेकर 100% निवडून देतील। नक्कीच। आज तुम्ही काय पाहिलं मोदींच्या आजच्या भाषणामध्ये? कारण का उत्साह आहे, जल्लोष आहे, घोषणाबाजी जय श्रीरामच्या जोरदार झाल्या, पण मिळालं काय पुणेकरांना? मोदींच्या भाषणामध्ये आजचा जो उत्साह होता की अब की बार 400 पार ज्या घोषणा देतोय आम्ही, नक्कीच त्या 400 पार होणार आहे। आणि पुणेकरांना ऑटो असतील, बाकीच्या गोष्टी, बुलेट ट्रेन असेल, बाकीच्या गोष्टी मिळतात। आणि युवकांना जे मोदींनी संबोधित केले की युवकांसाठी निरनिराळे स्टार्टअप असतील, 1.25 लाख पुणेकरांना त्यातला हे भेटलंय, त्याचा लाभ भेटला। अशा निरनिराळ्या गोष्टी असतील ते मोदींनी केले। बरं, आपल्याला काही महिला देखील बसलेत, आपण महिलांकडे जाऊयात। या सगळ्या महिला जे आहेत त्या अतिशय सकाळपासून मोदींच्या सभेसाठी आलेल्या पाहायला मिळत होते आणि त्या आलेल्या पाहायला मिळत आहेत। आनंद उत्सव साजरा करत आहे मोदींच्या मुळे। महागाई आहे, गॅस सिलेंडरमुळे महिला त्रस्त आहात, तुमच्या चेहऱ्यावरती का हसू दिसतंय? महिलांसाठी मोदीजींनी भरपूर स्कीम दिल्यात, गॅस पासून स्वच्छ जल, स्वच्छ पेय, गॅस सिलेंडर आणि शौचालयाची जी समस्या होती ती महिलांसाठी अत्यंत लाजिरवाणी होती, ती मोदीजींनी दिली। आणि महिलांसाठी विश्वकर्मा योजना असेल किंवा अनेक योजना मोदीजींनी दिलेल्या आहेत। आणि आता जी घोषणा मोदीजींनी केली ती 70 वर्षांच्या वर आई वडिलांची जबाबदारी। गॅस सिलेंडर महागलाय, पेट्रोल महागले, या समस्या तुमच्या समोर नाही येत? नाही, त्या समस्या विकास बघा ना। आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये 3 वर्ष प्रत्येक व्यक्ती घरी होता, त्यावेळेस कुणी सांभाळलं? मोदींनी सांभाळलं। त्याचं बघा ना तुम्ही, 3 वर्ष अन्न पुरवले, प्रत्येकाला धान्य पुरवले, प्रत्येकाला औषधं पुरवली। हे बघा ना तुम्ही फक्त गॅसवर आणि पेट्रोलवर जर जात असाल तर विकास बघा ना, तुमचा विकास कुठं आहे? मोदी आले तर पुढे विकास होईल, नाही तर विकास कुठे जाणार? त्याच्यासाठी विकास आणायचा असेल तर मोदींनाच आणावं लागेल। तुमचं नाव काय? कुठून आलेलं आहात? रोडवरून आलेले आहे, रोडवर पार्वती स्टेशन आहे, तरी पण मोदीसाठी आलेले, इथे मोदीसाठी आलेले आहे। आज मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मासाठी पण सगळा उत्साह जो आहे तो पुणेकरांच्या आणि पुणे जिल्ह्यातल्या लोकांच्या तोंडावरती पाहायला मिळतो। मोदींची सभा जी झालेली आहे ती पुण्याच्या वातावरण तुळून टाकणारी सभा आहे। अगदी पवारांवर हल्ला जो आहे तो मोदींनी या सभेतून केलेला आहे। मोठ्या मोठ्या स्कीमांच्या घोषणा ज्या आहेत त्या नरेंद्र मोदींनी याच पुण्यातून केल्या पाहायला मिळतात। त्यामुळे नरेंद्र मोदींची पुण्यातील सभा जी आहे ती निश्चितपणाने आगामी काळामधल्या पुणे जिल्ह्यातल्या राजकारणावरती आणि या निवडणुकीवरती परिणाम टाकणारे असतील। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।